काळ इसवी पूर्व 2600. हा आहे शहराचा उत्तर दरवाजा. ही अक्षरं तुम्हाला ओळखू येत आहेत का? नाही ना? अद्याप ही अक्षरं कोणालाही ओळखू आलेली नाही. मात्र अभ्यासकांच्या मते हे त्या शहराचे नाव असल्याची शक्यता आहे. त्या शहरांची रचना बघून आधुनिक नगर रचनाकारांना देखील खूप काही शिकण्यासारखे आहे. ही उत्खनन केलेल्या शहरांची प्रतिकृती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. नेटवर्क ऑफ द पास्ट हे हिंदुस्थान आणि प्राचीन संस्कृतीचा ऐतिहासिक संबंध उलगडणारे अभ्यास दालन सुरू करण्यात आले. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेत कलेचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे. जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील 4थे आणि भारतातील 40वे ठिकाण आहे. सिंधू संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व आहे. हे अभ्यास दालन सुरू करण्यामागे काय कारण आहे याची माहिती ज्येष्ठ क्युरेटोरियल सहाय्यक स्वरराज दातार यांनी सामनाला दिली. गॅलरीचं एक्झिबिशनचं मूळ प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन भारत आणि समकालीन संस्कृती, इतर संस्कृती ह्यांच्यातील संबंध कसे होते किंवा ह्यांच्यात कशी देवाणघेवाण चाललेली होती या विषयावर आधारित हे प्रदर्शन आहे. आम्ही हडप्पाकालीन संस्कृतीपासून सुरुवात केलेली आहे. याचं कारण असं कारण ती प्राचीन संस्कृती, ती आपली भारताची प्राचीन संस्कृती असल्यामुळे आम्ही तिथून सुरुवात केलेली आहे. या अभ्यास दालनात शेती, व्यापार, लेखन, समाजरचना, मृत्यूकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अशा विविध गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला, अशी माहिती स्वरराज दातार यांनी दिली. हे अभ्यास दालन अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणीच म्हणावे लागेल. या अभ्यास दालनात जगभरातील 15 संग्रहालयातून आणलेल्या 300हून अधिक विलक्षण पुरातत्व वस्तू पाहायला मिळणार आहेत. हडप्पाकालीन संस्कृतीत शहरांची रचना कशी होती याविषयी अधिक माहिती देताना स्वरराज दातार म्हणाले, आजही शहरं विकसित करताना आपल्याला जे प्रश्न पडतात त्यांची सहज उत्तरे सिंधू संस्कृतीतील आपल्या पूर्वजांनी शोधली होती. सिटीज होत्या, रस्ते कसे असायला हवेत, कुठच्या अँगलवरती तो रस्ता हे जावे. म्हणजे तुम्ही बघा की समजा जर म्हणजे एखादी वीट एकाच म्हणजे त्याला जर समजा प्रमाण असेल, म्हणजे वजनांचं प्रमाण तर आहेच आहे, ते तर नो डाऊट, पण विटांचंही जर एक साधारण एक प्रमाण आहे, म्हणजे किती प्रमाणबद्ध असं रचना असावी, रचना होती. ते पाण्यासाठी पण त्यांनी बरंच होतं. हो, म्हणजे त्यांनी कोठारं केलेली होती धान्याची म्हणा, किंवा पाण्याचे आउटलेट कालव्यानी कसं आत आणावं, किंवा त्यांचं ड्रेनेज सिस्टीम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यांची कवर्ड ड्रेनेज सिस्टीम होती, बंद असलेली, म्हणजे उघडे गटार म्हणजे बंद. म्हणजे आजही जे अनेक भागांमध्ये दिसत नाही. प्रश्न जे आपल्याला भेडसावतात जे नॉर्मल ते त्यांनी असे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ते खूप सहजपणाने त्यांनी सोडवलेले होते, किंवा त्यांनी रचनाच त्यांची अशी केलेली होती. विशेष म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना 2 किंवा त्यापेक्षा अधिक संस्कृतींच्या संघर्षांची चर्चा अधिक होत असते. मात्र या संस्कृतींमधील सहयोग लक्षात घेणं, या संस्कृतीमध्ये झालेली सांस्कृतिक तसेच त्या काळातील तंत्रांची देवाणघेवाण, त्या काळातील तत्वज्ञान, एकमेकांच्या संस्कृती, एकमेकांचे समाज जीवन, विचारसरणी आणि राहणीमानावर पडलेला प्रभाव, हे सारे अंग इथे अभ्यासता येणार आहेत. हे अभ्यास दालन पाहताना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहासात आपण जातो. या उत्कृष्ट कलाकृती पाहताना आपला इतिहास जणू जिवंत होताना दिसतो. हजारो वर्षांपूर्वीची असलेली समाजरचना, वास्तू, शहर रचना आणि व्यापार व्यवसायातील साधनं, त्या काळातील यंत्रे, यातूनच सिंधू संस्कृतीची भव्यता आपल्याला अनुभवायला मिळते. सिंधू संस्कृती किती महान होती. त्या काळात प्लान सिटीज होत्या, शहरं होती. जवळपास 1000हून अधिक शहरं त्या काळामध्ये बनवण्यात आली होती. आणि त्याच्यासाठी आज जे आपण बघतो, एखाद्या शहराची ड्रेनेज सिस्टीम, पाण्याची सिस्टीम, धान्याची कोठारं, रस्ते, या सगळ्याचा व्यवस्थित वापर, व्यवस्थित अभ्यास करून ती बनवण्यात आली होती. तेव्हा अशी संस्कृती, अशी सिंधू संस्कृती आपल्याला अनुभवायची असेल
तर आपल्याला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालयामध्ये यावं लागेल. 13 डिसेंबर पासून अभ्यास दालनाला सुरुवात झाली असून पुढील 3 वर्ष हे अभ्यास दालन सुरू राहणार आहे. तेव्हा आपली भव्य दिव्य प्रगत अशी सिंधू संस्कृती आणि तिच्या समकालीन अन्य संस्कृतींचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गमावू नका. सामना ऑनलाईनसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास पगारे यांच्यासह विशाल अहिलराव, मुंबई.